मंडळ शाखा उमरेडचे अध्यक्ष माननीय तसेच खापरी परिसरातील मार्गदर्शक मान्य गुणवंतरावजी भोयर साहेब हे सुद्धा आम्हा सेवकांना थोडक्यात मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आपण सर्व मिळून भगवंताला आणि बाबाला एकतेने प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. नमस्कार. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर बाबांच्या आदेशाप्रमाणे पांढरकवडा या गावी भव्य दिव्य सामूहिक जनरल हवन कार्य या ठिकाणी पार पडत आहे. एका भगवंताच्या गुणाची चर्चा बैठक सुरुवात आहे. या चर्चा बैठकीला स्वयं शक्तिशाली बाबा हनुमानजी या ठिकाणी उपस्थित आहे. यांना माझा प्रणाम. तसेच रंजले गांजले त्या मनावे आपले असे महान त्यागी बाबा जुमदेवजी या ठिकाणी उपस्थित आहे. यांना माझा प्रणाम. या कार्यालय सहकार्य करणाऱ्या सर्व सेवकाची मातोश्री आई उपस्थित आहे. यांना माझा प्रणाम. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे आजच्या सभेचे अध्यक्ष, मंडळाचे कोषाध्यक्ष, गट नंबर 9 चे मार्गदर्शक, आजच्या बैठकीचे अध्यक्ष सुभाषजी दहीकर साहेब यांना माझा प्रणाम. तसेच परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक सुरेशजी कळंबे साहेब आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक यांना माझा प्रणाम. तसेच मंडळाचे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक तापेश्वर वैद्य साहेब उपस्थित आहे. यांना माझा प्रणाम. तसेच परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर इथले संचालक रवी भाऊ खापरे साहेब हे उपस्थित आहे. यांना माझा प्रणाम. तसेच परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे माजी सचिव विठ्ठल भाऊ शिवसागर साहेब हे उपस्थित आहे. यांना माझा नमस्कार. तसेच आजच्या सभेचे संचालक धानकांडे साहेब यांना माझा नमस्कार. आता येड कमी आहे. कामठी क्षेत्र विभाग या परिसरात कार्यक्रम असल्या कारणानं कामठी या सर्व संपूर्ण आलेले मार्गदर्शक कामठी तालुका सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार. या ठिकाणी आमचे पाचगाव या परिसरातून मार्गदर्शक शिवकुमारजी मळावी साहेब, वंजारी साहेब, गट नंबर 10 चे मार्गदर्शक आपले ओमराजजी जिचकार साहेब, गट नंबर 10 चे मार्गदर्शक रामाजी भोयर साहेब, जंगलोजी झोडे साहेब. काऊन का आपण येड कमी आहे. सर्व या ठिकाणी सर्व मंडळाचे कार्यकर्ते आमचे अटवार भाऊ सुरेश भाऊ अटवार साहेब, सर्व या ठिकाणी सेवक सेविका बालसेवक सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आसमान में आग लगी है झरझर पड़े अंगार, बाबा जुमदेव जी नहीं होते जल जाता सेवकों का संसार. या म्हणणीप्रमाणे हे सर्व बाबांना आपल्याला जळलेला वाया गेलेला संसार ह्या ताजा संसार निर्माण करून दिला. ह्या परमेश्वरी कार्याच्या शक्तीनं आपल्याला आम्हा घरी आहे धन शब्दाचे रत्न. आपल्याला महान त्यागी बाबा जुमदेवजीनं 4 तत्व 3 शब्द 5 नेम हे पालन करण्यासाठी दिले आहे. आणि याच्यातही आपला परपंच अगर जागला आहे तर परपंच जागला आहे तर आपल्याला प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सांगितलं आहे. हे प्रत्येक सेवक सेविकेची जबाबदारी आहे. आता आपण या ठिकाणी कशासाठी आलो ह्या एक उद्देश आपल्याला निर्माण झाला आहे. आपण या ठिकाणी कसा येतो, कायसाठी येतो, का घेऊन जायचं आहे, याच्यामुळे का निर्माण होते याच्यावर आपल्याला खूप भार टाकायचा आहे.
या ठिकाणी येण्याचं कारण मंडळानं कार्यक्रम दिला आहे. आपण या ठिकाणी आलो आहोत. प्रत्येक परिसराचे मार्गदर्शकही आले आहे, सेवकही आले, परंतु या ठिकाणी येण्याचं कारण काय? या ठिकाणी येण्याचा आपल्याला संवाद निर्माण झाला आहे. आपली एक या ठिकाणी संगत निर्माण झाली आहे. या ठिकाणी आपली ओळख निर्माण झाली आहे. या ठिकाणी बाबांना जे दिलेल्या तत्वशब्द नेमाचे संस्कार आपल्या कानामध्ये पडले आहे. याच्यानं आपल्याला ह्या बाबांना कुटुंबात आणि सेवकात एकता निर्माण झाली आहे. आता एका ठिकाणी असं मी आढळलं आहे, 2:30 वाजता मी सुरुवात केली, मी 12 मिनिट घेईन. मंडळाचा आदेश असा आहे, त्या मौदा आश्रम मध्ये 10 ते 12 मिनिट कोण्याही मार्गदर्शकाने किंवा सेवकाने घ्यावं. आणि हीच हे नवीन जे मंडळ खरोखर आदेशाचं पालन करते याची खात्री आहे. परंतु या ठिकाणी मी त्या गावातून येत होतो, संध्याकाळची वेळ होती. त्या येता येता काय झालं, मी बाहेर थोडा उभा राहिलो. गाडीच्या खाली उतरल्यावर बाबाचा प्रणाम आणि जयघोष चालू होता. मी म्हणलं दादा, एक व्यक्ती येत होता. त्या ठिकाणी सांगितलं, बाबा म्हणले या ठिकाणी कार्यक्रम कोणता चालू आहे? ग्रामपंचायत मध्ये चर्चा बैठक चालू आहे म्हणे. मी म्हणलं चर्चा बैठक पंधरवाडी आपल्या ग्रामपंचायतले कशी असते? नाही म्हणे. मग मी त्या ठिकाणी गेलो आणि ग्रामपंचायत मध्ये ते चर्चा बैठक चालू होती. आता ते गाव पांढरकवडा नगरीवाणी गाव होतं. त्या गावात सरपंच पोलीस पाटील होता, तो सेवकही, सेवकाचं गावच पूर्ण परमात्मा एक होतं. म्हणून ग्रामपंचायतच त्याची होती, म्हणून घरी घेण्याचं कारणच नाही आलं. असं बाबाच्या प्रचारात प्रत्येक परिसर परमात्मामय होणार आहे, याची जिम्मेदारी आपल्या सेवकावर मंडळाने दिली आहे. का आप जगो दूसरे को जगाओ, यही बाबा जुमदेव जी ने सिखाया है. आपल्याला जगाचा आहे. जागे वो पाएगा, जागेगा वो पाएगा, और सोएगा वो खोएगा. आताच काही वाक्य म्हणून गेले आहे, परंतु आपल्याला जागलो का आपल्याला विचार करायचा आहे. प्रत्येक सेवकाला असं वाटते आहे, मी ऐना पाहिला पाहिजे, ऐना पाहिला पाहिजे. आमचे भाऊ नारायण भाऊ भगत काळे आहे, आमचे घोगरे भाऊ भुरे आहे. दोघाले ऐना पाहण्याची गरजच आहे. त्याला वाटतं का मी चांगला दिसलो पाहिजे. पण बाबांना सांगितलं आहे, तत्व शब्द नेमका पहिलं सेवक भाई गैना. आपल्याला तत्व शब्द नेमाचा गैना घालायचा आहे. आपल्याला बाबांना तत्व शब्द नेमाचा आयना दिला आहे. ह्या आयन्यामध्ये कुठं आपण कमी पडलो हे पाहण्याची गरज आहे. भलाई तो काळा असन, पण मनात भुरा पाहिजे. मनात शुद्ध अगर विचार असले, शुद्ध पोटी असावं रसाळ. आणि तोच आपल्या शुद्ध पोटी महान त्यागी बाबा जुमदेवजीनं आपल्या मानव धर्मात जन्म झाला आहे. ह्या मानव धर्मात आपल्याला जन्म बाबा जुमदेवजीनं आपल्याला दिला आहे. प्रत्येक सेवकाने विचार करायचा आहे का आपल्याला वागायचं कसं आहे, बोलायचं कसं आहे, आपली संगत कशी आहे. आपलं वागणं नुसतं बोलल्यानं होणार नाही. जरी अगर आपल्याला वागणं होत नाही, ते ह्या माईक वरी कमी बोलायचं ना. आपलं अगर वागणंच तेवढं नाही आहे, मी तुम्हाला बोलल्यानं होणार नाही, मा परिवारात मी कसं वागतो याला महत्व जास्त आहे. मा परिवार एकत्र आहे का, मा मुलगा बरोबरीचा आहे तर मा समोर बोलला का, माझा परिवार एकत्र आहे का, याच्यावर प्रत्येक परिवारानं तपास करायचा आहे. आपल्यात अगर अडचण आहे, आपल्यात कमजोरी आहे, आपला परिवार आपल्याला ऐकत नाही, तुमचा भगवान तुम्हाला ऐकत नाही हे सिद्ध होते. तुमचा परिवार अगर तुम्हाला ऐकत नसल
पण तुमचा अगर परिवार ऐकत नाही, परमेश्वर तुमची इच्छा ऐकणार नाही, हे सिद्ध होते. प्रत्येक परिवार एकत्र सुंदर फुलासारखं घडवण्याची जबाबदारी ह्या सेवकाईले आहे. ओळखलं नाही देवा मी चर्चा बैठकीमध्ये, आपण भगवंताले ओळखलं नाही ह्या चर्चा बैठकीमध्ये. बालपण गेलं खेळ्या कुदण्यामध्ये, आपलं वय असंच चाललं आहे. पण चर्चा बैठक म्हणलं म्हणजे हे पाठशाळा आहे, भगवंताची एक शाळा आहे. बाबा हनुमानजीची शाळा भरली, सेवकाची भूकता न हरली. मग आता आपल्याला कशासाठी आलो? मी ह्या गावाचा धन्यवाद मानतो का ह्या सर्व मजूर वर्गाने हा कार्यक्रम उभा केला आहे, खूप मेहनतीनं उभा केला आहे. याचं सार्थिक ह्या गावाले किंवा ह्या गावात आपण आलो आहो, ह्या गावातल्या सेवकांना 5-5 सेवक ह्या मार्गाशी जुळले पाहिजे. याले आपला प्रचार प्रसार दाखवला पाहिजे. प्रत्येक सेवकाची जिम्मेदारी आहे, मंडळाचं हे कार्य आहे, त्या हितानं तुम्हाला कार्य करायचं आहे. आपण अगर वागून नाही राहिलो, आपण भांडणं करून राहिलो, कोणाचे पैसे घेत आहो, पैसे देत नाही आहो, अनेक विचार आपल्यामध्ये तयार झाले, जुने विचार बंद करायला सांगितले आहे. मार्गात आल्यावर जुने विचार चालू झाले, त्याचं जीवन धोक्यामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. हे प्रत्येक सेवकाले समजण्याची गरज आहे. आता आपण कसं वागायचं, प्रत्येक सेवकाने विचार करायचा. कोणी कोणावर दबाव नाही आहे. तुम्हाला कार्य करायचे किती नाही किती, प्रत्येक परिवारानं आपल्या परिवारात चर्चा बैठकीमध्ये, चर्चा बैठक हे शाळा आहे, चर्चा बैठक हे आपल्या शरीराची ऊर्जा आहे. जरी एखादा अगर सेवकामध्ये कमजोरी असली, त्याच्यामध्ये एखादा सेवकामध्ये किंवा सेवकींमध्ये आचरण कमी पडत असन, त्या सेवकानं चर्चा बैठकीत आल्यापासून त्याचा परिवाराचा उद्धार होते, आपल्या जीवनाचा उद्धार होते. हे सर्व आपल्याला घडमोडी ह्या सेवकाले करायचे आहे. आता आमचा 1 मिनिट राहिला आहे, जाता जाता एकच बोलतो आहो. 1 मिनिट राहिला, 12 मिनिट घेतले आहे. आमचे काकाजी अध्यक्षच आहे, अधिकार आहेच आम्हाला 2 मिनिट घ्यायचा. परंतु बाबांना सांगितलं पैसा पैसा पैसे के बुरे वक्त काम आएगा. आता आपण बरेच लोक पैशाच्या मागे धावत आहे, पण बुरे वक्त मध्ये पैसा साथ देईन म्हणते आहे. पण बाबा एका बाजूला म्हणते आहे, अरे सेवक बुरे सेवक के संगत नहीं करेगा, अच्छे सेवक से संगत करेगा, बुरा वक्त ही नहीं आएगा, बुरा वक्त ही नहीं आएगा. हेच बाबा जुमदेवजीने आपल्याला सांगितलं. एवढेच बोलून मी आपले 2 शब्द पुरे करतो. सर्वांना माझा नमस्कार.